मिया महमूद खा, हे लोक ऐकणार, हे लोक ऐकणार. तुम्ही अजून बी बघा, कुंकू आतारी लाईत नाही, आताऱ्याच्या घरी कुंकू लाईत नाही. कुंकू कोणाच्या बायला होत्यात? आपल्या. इकित कोण? ते नाळे गंडे दोरे सगळे पोळ्याचे याचे त्याचे बट कोणी कित तेच. आता वाती सुद्धा तेच शिकायलेत, फुलवाती सुद्धा तेच शिकायलेत. एकादशीला केळं तेच शिकितेत, एकादशी आपले धरतेत. एखाद्या केळात सतार भाई सापडा का, एखाद्या सफरचंद मध्ये अख्तर भाई सापडा का, धंदे करतेत माणसं बिचारी रिकाम बस. बरोबर. चातुर्माशी महाराज नावाचे महान भगवत भक्त होते, वारकरी होते, संप्रदायातलं जुनाट व्यक्तिमत्व. वास पंढरपूरला होता, वास्तव्य पंढरपुरात राहायचे. महाराजांचा नियम सकाळी बहिर्दिशेहून जाऊन आले, हातपाय धुवून गुळणा करून दंत धावून करायचं, चूळ भरायची, खांद्यावर धोतर टाकायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान आटपलं की घरून नेलेलं धोतर नेसायचं आणि कालचं धोतर चंद्रभागेच्या पाण्यात पिळून खांद्यावर टाकायचं, तसं दर्शनाला जायचं. दर्शनाला गेले की काकडा ऐकायचा, सकाळची महाआरती पूजा आटपल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन करायचे आणि घरी यायचे. पण आश्रमात दारात कुत्र बसलेलं असायचं, आश्रमात कुत्र बसलेलं असायचं. सुरुवातीला कुत्र्याला भीती वाटायची. कुत्र महाराज आंघोळीला गेले की वापस येईपर्यंत दार सोडित नव्हतं. काय आश्रमात काय धन तरवे थोडंच होतं, चोरीचा विषय नव्हता. कुत्र्याला एकच जिंकायचं होतं, मी कुत्रा असल्यामुळे मला मंदिरात जाता येत नाही, मी कुत्रा असल्यामुळे मला जगाचा बाप पाहता येत नाही. पण नित्यानं जगाचा बाप पाहण्यासाठी जे जातात, आल्या आल्या त्यांना बघायचं म्हणजे देव पाहिलं इतकं पुण्य प्राप्त होतं. कुत्रे पण हुशार असतील. मी मगाशी बोलून गेलो, देशोदेशी धाक जायाच्या उत्तरे तयाची कुत्री परिभली. अधिकारी लोकांची कुत्री परवडे, सात्विकांची कुत्री परवडे. अवलय काय कायची कुत्री गोडू. म्हातारी कीर्तनाला निघाली, संध्याकाळची वेळ होती, कुत्र्याला सांगितलं टव्या, टव्या नाव त्याचं, ए टव्या आम्ही कीर्तनाला चाललो, आज गिरगावचे बाळू महाराज 10 मिनिटं कीर्तन आगाव करीन पाहिजे, वेळ होईना, जरा दरुजातून उठू नकोस. कुत्र दारातच बसलेलं, म्हातारी वापस येऊस आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनची 3 चुंगडे बाहेर टाकले. सांगा कुत्र चांगलं का पोरग चांगलं? मग जे कुत्र घर सांभाळायले आणि ज्याच्यासाठी संपत्ती कमावली ते बापाच्या माघारीत फुकायले, त्याच्यापेक्षा कुत्रच परवडलं. काय करायचे अशा अवलादी? कशाहून वाईट म्हणता तुम्ही कुत्र्याला? एका बाईनं माकडं कोंबडं पाळलं, विमान आलं तर त्याला विमान, त्याला आगी विमान पाठवलं. बाई कोण होती दादा? वेश्या होती. मग आनंदाना शिवरात्रीच्या पर्व काळात तुम्हाला कोणी सांगितलं असेल, ऐकलं असेल, मी पुन्हा कधी सांगेल, विठाला विठाला. महाराज आल्याबरोबर बघायचं ते कुणाशी हळू उचकून चालत 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 महाराज यायचे. पुस्तक पाहायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं आणि गेट ओलांडलं की कुत्र्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडायचा. देवा, कुत्र जरी असेल तरी नशिबवाने रे, पंढरपुरात जन्म दिलास, पंढरपुरात जन्म दिलास. देवा, कुत्र का असना नशिबाने पंढरपुरात जन्म दिला ना, अजून एक नशिबाने वारकऱ्याच्या दारात जन्म दिलास, वारकऱ्याच्या दारातलं कुत्र केलंस. महाराजांचा एक अभंग आहे, स्वान्याती जरी झालो तरी त्यांच्या दारात व्हा, उचिष्टाचा लाभ मिळेल. म्हणजे कालांतरानं कुत्र्याला इतका लळा लागला. एके दिवशी चातुर्माशी महाराज देवदर्शनाकरता मंदिरात गेले आणि काय मंदिरातून काम लागलं भगवंत जाणे, त्या दिवशी आलेच नाही. कुत्र दरुजातून उठलं नाही, टेलर नाही उठलं. आश्रमातल्या मठातल्या नौकरांनी सेवकांनी बऱ्यापैकी त्याच्या पुढे भाकरी टाकली, चपाती काय असेल टाकली, त्यांना नाही खाल्लं. सारखं गेटकडे पाहत होते, कधी येतील कधी येतील कधी येतील. महाराज दुसऱ्या दिवशी 3 वाजता पंढरपुरात आले. तसंच चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून मंदिराकडे गेले. काकडा आरती आटपली, देवदर्शन घेऊन वापस आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कुत्र्याने महाराजांना पाहिलं आणि मग बाजूला पडलेली भाकरी खाल्ली. काय कुत्रा असेल, काय कुत्रा असेल.
त्याला देव तर पाहायला नाही भेटला. बरं देव नाही पाहायला भेटला. परिणाम सांगू तुम्हाला. परिणाम एकादशी 2 टाकल्या. एकाने एकादश आजची टाकली आणि एकादशी उद्याच टाकली. अशा एकादशी असतात, पण त्या एकादशीला स्मार्त आणि भागवत म्हणत असतात. त्या एकादशीला कोणती एकादश म्हणायची? स्मार्त आणि भागवत म्हणायची, म्हणजे द्वार्थी एकादश. पण ही एकादश तशी नव्हती ना, एकच एकादशी. मग आजची धरावी की उद्याची धरावी? किती परिणाम बघा ना या गोष्टीचा. काय विचार करावा? म्हणजे विद्वान लोकांसाठी याची अडचणच होती ना, वारकरी लोकांसाठी याची अडचण होती. दादा धराव कोणती? तर चातुर्मासी महाराजांकडे ज्या वेळेला काही भक्त गेले त्यावेळेला महाराज नव्हते. तर चातुर्मासी महाराजांच्या सेवकानं सांगितलं, आमच्या महाराजावर जर तुमचा विश्वास असेल तर एकच काम करा, आमचे महाराज पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज कालनिर्णय पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्रं जे दिवशी अन्न खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. आगा बवा करणा निमिषा लागवी क्षणमात्रे विवस्वई, या कर्मरेखेची अभावी जया स्वानयाती हो. बव असतील, करण असतील, तास असतील, मिनिट असतील, सेकंद असतील. आगा चक्षुया वरुतापाती, वरचं पापण खालच्या पापणाला लावतंय, याला सेकंदातला एक अलीकडचा भाग म्हणतात. प्रहर असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार पंचांग न करता पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला काय कळतंय? मला सांगा, मका बैल तुमचे सुटू द्या माझे सुटू द्या, त्याला कळतं का आपल्या मालकाची मका आहे म्हणून? चप 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 आणायचंच काम. कोण? पशु. त्याला काय ज्ञान असते का? मग कुत्र्यानं एकादशीचा वाद मिटवा. तुम्हा आम्हाला संकट पडलं असेल नवल नाही सरजी. ही श्रुती बेजार झाली, श्रुतीवरी श्रुती, वेदाचे किरण बेजार झाले. आणि श्रुतीनं वरी गेल्यावर कुत्र्याला विचारलं, का हो तुमच्याकडे ही ताकद कुठून प्राप्त झाली? तर कुत्र्यानं श्रुतीला उत्तर दिलं, हे श्रुती वाहते, कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग? डोळे भरून आले त्याचे. कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग? मला कुत्र्याच्या जन्माला झालो. पण काय पुण्य इमानदारीनं कोणाचं दार सांभाळलं असेल म्हणून पंढरपुरात कुत्रं केलं. मालकाची इमानदारी सांभाळली याच्याकरता वारकऱ्याच्या दारात कुत्रं केलं. श्रुतीने विचारलं, स्वान देवता म्हणली असेल, ती स्वान म्हणली असेल, कुत्र म्हणली असेल, काय म्हणली असेल, काय तुमचं पुण्य असेल ते मला सांगू नका, त्याबद्दल माझा प्रश्न नाही. माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा. पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे का? मी सांगतो, आज सकाळी 9:30 वाजता एका बाईला मुलगा झाला, 9:32 मुलगा झाला. सांगा ना त्याचं नाव पटकन. माणसं आहेत ना तुम्ही, माणसं आहेत ना. कितव्या चरणात आला असेल तो, त्याचं नक्षत्र काय असेल, त्याचं रासनाव काय येणार, त्याला योनी कोणती असेल, नाडी कोणती असेल, ग्रहावकडा चक्राची काय व्याप्ती असेल, हे सांगता येतं का आपल्याला? नाही. हे कुत्र सांगत होतं. एकादशीचा भेद सांगते, पर्वकाळाचं मांगल्य सांगते, त्यावरती ते कुत्र विद्वान किती असेल कल्पना करा ना. आपण त्याच्या अंगावरच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एक केस त्याच्या अंगावरचा, एक केस. ज्याला श्रुती बोलते म्हणजे ते कुत्र साधं आहे का? ते श्रुती बोलते, श्रुती. कुत्र्याच्या 6 जाती सांगितल्या पुराणामध्ये. 6 जाती. आपण जे रस्त्याला कुत्रे पाहतो त्याला ग्रामसुकर म्हणतात. सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सारमेय नावाची कुत्र्याची जात आहे. विडाला आता विज्ञानानं केलेले कुत्रे हे या 6 मध्ये मोजायचे नाही. आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का, ह्या 6त मोजायचे नाही. हे काय तयार केलेले कुत्रे आहेत, हे विमानात पण जातात. हो, माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती. येऊगाला विमानानं जायचं. मी काय तिकडे गेलो नव्हतो, मलेशियाला नव्हतं गेलो. नंतर इचकी त्यांना आताच सांगायला द्वारकेला गेलो तो विमानात. तर त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी, तिच्या पोटावर ते कुत्रं पचकन शिकारी. त्याला तिनं टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. नशिबान कुत्रं का नाक पुसणारी? कुत्रं नाही का? नाही कुत्र. काय विमानात बसले म्हणजे लय नशिबान असतात का? एकदा आम्ही तिरुपतीला चाललो. तिरुपतीला चालल्यावर 3 सीट एकूण 2 सीट एकूण होते. एकूण 2 माणसं, एकूण 3 सीट. मला ती खिडकीच्या तोंडाला सीट भेटलं. त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटतं. येत नाही म्हणजे मला आलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बी तशीच असेल ना. हो. तर मग ते खिडकीच्या तोंडाला ना अलीकून 2 जण बसले. त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. ते चेहऱ्यावर लक्षात आलं ही बाई असा नाही तर कपडे दोघायला सारखेच होते. मिशा त्याला नव्हत्या आणि तिला तर नसत्यातच.
मग त्याने पेरू काढा. माणसं लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले म्हणजे फार विद्वान असते असं नसते दादा. पेरू काढ्याच्यानंतर पिशू दादा विमानात काही चाकू बिकू काही नसतोय. ते पेरू काढ्याबरोबर आता हात त्यांच्या ते खाती की घालन ना हाती की बाल लगेच कळाले नाही. बऱ्या घरचे लोक असतील यायन काय काशा काढ्या नाही, जेवारीला हात लावला नाही, कधी इळा हातात घेतला नाही, कधी कुऱ्हाड हातात घेतला नाही, काहीच नाही. हे कारखान्यातले मुंगळे होते, साखरेच्या पोत्यातले नाही, कारखान्यातले. हो ते लगेच कळतं ना ते. मी म्हणलं आता हे पेरू कसं खातेन बाबा. ती बाईन दाबा होतं, तिचे नाजूक खातं, यानं दाबा होतं, ते तसाच ममुल्या होता. त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं, असं काही धटकट नव्हतं ना. मी त्याचे दोन्ही हात असे कर दाबले असते, त्याचं टिपरी मोडे आणि मनगट मोडे असते. मी त्याचे ते पैशावाले असेल, माझ्यासारख्या 10 लोकांना विकत घेईल असे पैसे असतील त्याच. ते कळलं लागली कांती, लक्षात आलं. तिने पेरू काढा मग त्याच्या हातात दिला. त्याच्या हातात दिला तर मला वाटलं बाई चांगली हो, नवऱ्याला खाल द्याला. पण नवऱ्याकडे पुसायला द्यालता, असा नवऱ्याकडे पुसायला द्याला. मग त्याच्याकडे घे ग, बरं तू नंतर घेतो का. अरे म्हणलं बायको म्हणावं का काय गडे, ही तारुतुरच बोलायला लागली. इतकं काय आपल्याला काय जनगणना करायची, आपल्याला काय घेणे देणं, फुकट कळण शेणी वळवळ आहे का नाही. मग तिने ते पेरू असा खाल्ला, नाजूक दात तिचे ते. इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणता कॅमेरा लावून पाहिलं होतं काय तो. तुम्ही अशी इकून बी पुन्हा पुन्हा असे कोलदांडा घालणार आहेत ना तुम्ही. काय तुम्ही म्हणजे आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू द्यायचं आणि रस्त्यात गंधावाला भेटलं त्याला टासायचं. माणसं कशी देत का काय. तिनं असा हळूच कोणतं पेरू खाल्ला. ए विवेक घे रे तू पण खा. तर मला वाटलं आता तिने इथं खाल्ला म्हणल्या विवेकनं असा फिरवा आणि खालून फोडा. पण विवेकनं दादा इतकी पण जागा नाही बदलली, त्याच जागेवर टोकारला. मला वाटतं त्या जागेवर चव जास्त असेल ना जिथं बायकोचे दात लागले ते. आमच्या बाजूला काही माणसं होती सोबतचे, त्याला म्हणलं असं हात खुनीलं. लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज. ते काय इंग्रजी बोलत होती, आपल्याला काय कळणं गेलं काय नाही, काय कळतं त्याला आहे का नाही. तर ते संचाल बोलले काय म्हणलं इमान जळत गडे काय बोलायला आपण यासाठी बसलोत का. अरे मी आणलं बायकून ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि तो ह्या विमानात पुण्यवान हे विमान ठिकाणाला जात नाही इकडे. हे एक तर समुद्रात पडन, नाही तर वरची वरी जळण. वरी फोन लागत असला घरच्याला सांगा आमचं श्राद्ध करा, हो म्हणजे आम्ही आज मरायलोत. म्हणजे त्या तिथे माहीत होईल ना. वरील काही विमानात रेंज येत नाही काय नाही. हा शिव नालायक मला सांगा, याच्यापेक्षा चांगल्याची कुत्री किती चांगली आहे का नाही. श्रुतीने विचारलं माझा हा प्रश्न, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता, निसर्गाचा द्वंद्व वाद मिटवता, इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता आहे. हे आली कुठून. कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला. हे श्रुती माते, माझ्याकडे एक पुण्य होतं. मी पंढरपुरात जन्मलो, असू दे ते पुण्य. वारकऱ्याच्या दारात जन्मलो, तेही पुण्य राहू दे. पण माझ्याकडे एक पुण्य होतं. नित्य देव पाहून आलेला वारकरी, मी त्या वारकऱ्याला पाहत होतो. नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला, देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहण्याशिवाय मी पाण्याचा थेंब पेत नव्हतो, अन्नाचा कण खात नव्हतो. महाराज देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटवते. कमी विद्वत्ता असेल, तो कमी पुरुषार्थ असेल, ते कमी सुखाचं लौकिक असेल. मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होतंय तर देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात
मालकाची रूपाची ताकद आहे. त्याचं रूप बघितलं की दुःख जातं. पाप शिल्लक राहत नाही, ही त्या रूपातली ताकद आहे. गेलं पाहिजे त्याच्या भेटीला, पाहिलं पाहिजे त्याला. आपल्याकडे ठराविक दिवस सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायांनी, ठराविक उपास सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायांनी. आपल्या मावल्या लय भंगिऱ्यांनी सांगितलेले उपास धरित्यात. महाराष्ट्राच्या मातीतली या पवित्र वारकरी कुळातली मी जाती दोनच समजितो बरं का. एक जात आहे कल्याणदादा शेतकऱ्याची आणि एक जात आहे वारकऱ्याची. बाकी तुमच्या जाती पोरापोरीचे लग्न करण्यापुरते ह्या अंगाला गुंडाळून काय घेणे त्याच्यावर. पण ओरिजिनल जात शेतकऱ्याची आणि ओरिजिनल जात वारकऱ्याची. तुमच्याकडे किती पैसे असले दादा पैसे खाता येतील. लोकायचं कशाला इचकू तुम्ही, मला अंदाज कशाला, दुसऱ्याची भितड कशाला पाडू मी. खाता येईल दादा तुम्हाला? नाही. सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी नाहीत खाता. काय खावं लागेल? ज्वारी गहू. कसे तयार होते? ओरिजिनल शेतकऱ्याच्या रक्ताचा खांब मातीत पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. महाराज विश्वातल्या जीवाचा, या मानवी जीवाच्या पोटाचा उदराचा विचार करतो, त्याला शेतकरी राजा म्हणतात. ही एक शेतकऱ्याची जात आहे आणि एक वारकऱ्याची जात आहे. वारकरी कोण्याही जातीचा असो, हो का उत्तम चांडाळ, माझे कपाळ त्याचे माई माझे. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. शेत म्हणते का अमक्या जातीनं गहू पेरल्या मी उगन. शेत म्हणते का अमक्या जातीच्यानं केळी लावल्यावर केळी लागत्याल. असं ऐकलं तुम्ही कधी? अमक्या जातीच्यानं टरबूज लावल्यावर ते टरबूज गोड असते असं म्हणतंय का शेत? नाही 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 नाही. ज्याच्या कर्तव्यात अपपर भाव नाही ती देशातली एक नंबरची जात शेतकऱ्याची. आणि ज्याच्याकडे पवित्रतेचं सूत्र चालतंय, नम्रतेचं सूत्र चालतंय, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. 4-2 अभंग पाठ असले, 10-5 श्लोक पाठ असले की कोणाच्या पाया पडत नाही असं समजायचंय. मागच्या जन्मात म्हशीतलं पोरग होता, म्हणजे म्हशीचं पोरग हाल्या होता समज. नसल वाकत एखाद्याच्या पुढं, नसल वाकत, नलवे त्याची माता राणी. पण या संप्रदायाचं ब्रीद काय? नम्रता. मग या विश्वामध्ये वारकरी संप्रदायात आला, या वारकऱ्याच्या जातीत आला की त्याच्याकडे नम्रता येते. म्हणून ह्या 2 जाती श्रेष्ठ सांगितल्या, एक शेतकऱ्याची जात आणि एक वारकऱ्याची जात. तुमच्या बाकीच्या जाती तुम्हाला किती चिटकून घ्यायच्या आणि किती तोडायच्या तुम्ही तुमचं ठरवा. विडाला एखादा म्हणेल बाळू महाराज तुम्हाला बाकीच्या जाती आवडत नाहीत का? आवडतात. पण शंका एका गोष्टीची, या भारत देशात अशी एक बी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत लोक नालायक आहेत ना, आणि प्रत्येक जातीत लोक चांगले आहेत. म्हणून कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण एखाद्याला जर चांगलं म्हणत लोक म्हणतील महाराज तुम्हाला माहिती आहे का तू इतका भंगीर आहे. पण शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वाईट म्हणणार आहे कोणाची मायवेली. यम त्याला इतका हानील की त्याची इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. इंचभर जागा. या दोन अधिकारी जाते. चला रूपातली ताकद सांगतोय. परम पावन रूप ते फार श्रेष्ठ रूप. विश्वात एक इतका सुंदर व्यक्ती, इतका सुंदर व्यक्ती की त्याच्या सौंदर्याला आग लागो. माणूस सुंदर होता,
फार दिसायला सुंदर. आपण कोणालाही सुंदर म्हणतो. नाकी डोळी असला की ते सुंदर आहे, ते गोरा पान आहे ते सुंदर आहे, तो आमका आहे तो तमका आहे, तो असा आहे तो तमका आहे, सुंदर आहे. असू दिन किती बी सुंदर, 7-8 दिवस बनेल नाही धुतली की वाह होत्या. त्याच्या जवळ तरी बस वाटेल का दादा? 7-8 दिवस त्यानं बनेल तीच घालावं आणि त्याच्या बाजूला आपण सोप्यावर बसावून आपल्याला गावरान तुपातले गुलाबजामुन. माणूस काही नाटक करून बाहेर जाईल पण त्याच्याजवळ बसायचं. आणि नंबर 1चा सुंदर म्हणले ते काय करू त्याच्या सुंदरपणा? दुर्गंधीचं पोट आहे. सुंदर कोणाला म्हणत असतात? कोण असतो सुंदर? कोण कोण? महाराज दृश्यायाम चक्रे शुभे स्थिता रहंवराती यति चक्रा परिभेदायाम सौख्य आराशित राशी स्थिता यत सौख्याम स्थिती जायते नैवम गिरगावकर लिखितम. एक जण म्हणलाय महाराज कशातलं सांगत असतील? म्हणलं तुरीच्या पाट्यातलं. तू वाची जाईन सुंबळ्या, तू कशाला लोकांचे कपडे धुतू? जे लोकायचं हिचकायचं ज्याला नाद लागला त्याला बायकोचे पर करत व्हाची वेळ येत असती. विठाला विठाला काय माणूस काही माणसाचा असा नाद असतो टेलर, त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पडलं राव. तू वर्णन केलं. अरे तुला सकाळी बायकून रट्टे दिल ते त्या गालावर वन तेच होते, तीन थोतरीत आणली होती चप्पल आणि तू वर्णन करून आम्ही मातीत जावा का? आराम करा. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती निंदात्वा स्तुती करावी. करावी देवाची कीर्ती मानवाची अनेकाची स्तुती आम्हाला. स्तुती करायची असेल त्याच्या रूपाची करा, त्याच्या नामाची करा, त्याच्या पायाची करा. बाकीच्यांची आपण त्या लायकीचे नाहीत ना टेलर. आपला तो अधिकार नाहीये दादा. आपण सर्वसामान्य माणसं आहेत. आपण स्तुती योग्यतेची नाहीत, त्याची करा. रूपाची ताकद किती मोठी बघा. विश्वात सुंदर व्यक्ती, विश्वात सुंदर, विश्वात सुंदर. सौंदर्य कशाने टिकते माहिती तुम्हाला? कर्तव्यानं. ज्याचा कर्तव्यांक गोड आहे का त्याचं सौंदर्य टिकत असते, त्याचं सौंदर्य टिकत असते. तुम्हाला जरी एखादी योजना पास करायची असेल तर सही कलेक्टरची लागते की नाही दादा? लागते. नंबर 1चा माणूस सुंदर आहे त्याला फिल्मी सृष्टीत अधिग्रहण म्हणजे त्याला हे केलं, आमंत्रित केलं फिल्मी सृष्टीत. हा म्हणले तुझ्यासारखा हिरोज कोण नाही. त्याची सही घेतली. 12,000चा संडास तरी पास होईन का? आणि कलेक्टर दिसायला घोंगडीवाणी गोरा पान. तुम्हाला काळीच घोंगडी कशी पोटात खपती, ढवळी घोंगडी नसती का? माणसं काय आगाऊच गोष्टी लक्ष ठेवते. घोंगडीवाणी म्हणलं की काळ्याच घोंगडीवर लक्ष गेलं नाही का तुमचं? असा कलेक्टर चालता येत नाही. मी पाहिलं आमच्या ड्रायव्हरच्या कलेक्टर दिव्यांग होते. मागं फोटो आलता, दप्तर बघलात आणि गुडघ्यावर चालत होते पण जिल्हा ताब्यात. त्यांनी सही केली तालुक्यातल्या लोकांना घरकुलं. हो, त्याच्या सहीनं कायदा झालेला पास. तालुक्यातल्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेचे पंप. काय ताकद असते. एक जण म्हणला ते दिसत नाही चांगलं, त्याच सही नसती चांगली. येडपटीस का काय रे? तुझ्या सहीनं भाकर नाही भेटायची रे सुंबळ्या. येडपटीस का काय? वर्णन असं नसतं, वर्णन कर्तव्याचं असतं. कलेक्टर रूपा पाहायचा नाही, त्याच्या पदावर पाहायचा असतो. गाय मोठी किती दिसते याच्यावर पाहायचं नाही, तिच्या दुधावर पाहायचं असतं. आंब्याचं झाड किती मोठे, सावली बघायचं नाही. कैऱ्या किती लागतात? 10 अर्धा एकर रानात सावली जातली, कैरीत लागत नाही. मार्गशीर्ष महिन्यातल्या कामी ह्या बायाला आणा फांदे तोडून मांडा. शांबाला नावाची कन्या होती बरं का.
भद्रश्रवा नावाचा राजा होता बरं का. आणि काय राज्य मातीत गेलं बरं का. आणि काय बापाच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का. एक एक मिठाचा खडा सैन्याच्या हातात दिला बरं का. आणि काय त्या सैन्याला मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का. फडा पुढचं सैन्य मारलं बरं का. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. सुंबळ्या, मिठानं जर सैन्य मेला असतं सुंबळ्या तर आपल्या देशातल्या जवानायला मिठत दिला असतं ना. पोते पोते खाला रे, बचक भर मीठ खा आणि देशाच्या शिमेवर लढा. असं काही नसतं रे सुंबळ्या. यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला तुला कोण्या नरकात टाका सुंबळ्या या मला कळणार नाही रे नालायका. भडव्या जरा वाचून सांग जाय पाहुन ग्रंथ करावे. आणि चाल लावली कसा मला टाकून गेला. कशी बरोबर करतील पाकवाली. असा असा स्वर लावल्यावर कसं आहे का नाही. त्याच्याकडे कसं पाहते ते म्हणावं लागेल. निळा म्हणे नवरस देख जानती गायक विरळात. महाराज अर्थदृष्टी ज्याला असती का. कीर्तनकार बोलत असताना, भागवतकार रामायणकार बोलत असताना अर्थ झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही म्हणून त्याच्या चेहऱ्यात ताकद आहे. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. आपण लावलेली सगळी झाडं पाणी बंद झालं की वाळतात. मग गव्हाचं झाड असेल, कापसाचं झाड असेल, सोयाबीनचं झाड असेल, ऊसाचं झाड असेल, मोसंबीचं झाड असेल, संत्र्याचं झाड असेल, द्राक्षाचं झाड असेल, काय वगैरे 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 जे काय आपले असतील ते हे कोणते झाडं आपण लावलेले. पाणी आटलं की, पाणी संपलं की वाळतात. त्यानं लावलेली झाडं डोंगरावर बोरी फुलतात. डोंगरावर उष्ण का पूर्वीच्या काळात विहिरी फोडायची माणसं ती ठराविक वर्ग असायचा विचारायचे. ते असे बार घ्यायचे, ती वाळू आणायची, आराटीच्या काट्या जाळायच्या, त्याचे कोळसे करायचे, ते कुटायचे, त्याच्यात राळ रांजा कापूर हे सगळं टाकायचं. ती दारू असायची. ती आता रेडीमेड भेटायली ते तोटे, ते ब्लास्टिंग वगैरे ते काय सगळं. आता मोठा खपक्या तोटा, बारीक तोटा, लय मोठा. आता माणसाच्या पोटावर नाही असं काही काय बाहेर मोठमोठ्या खाणीमध्ये ते विहिरीचं काम चालू होतं. मी तिथं हजर होतो. पाहले जा वाटायचं ते नवीन नवीन नवळी असली असं बघा वाटायचं माणसाला. काही काही गोष्टी असं आधुनिक यंत्रयुग आलं की असं अरे बापरे काय विहीर फोडायला थोडी दिवशी आवाज झाला. आम्ही काय नाही ते वायरच सावडायचो. एवढी ती वायर आपली तीच सावडायची. येत होती काही बी बांधायला. आता चांगल्या वस्तूपैकी गरजा सावरायलाच वेळ लागायला.
आणि पहिला गर्दा कामी येत होता, गर्दा गर्दा. ती आवाज उडीले होती, वायर फायर कशाला कामी येते, कुठं पिळणी घ्यायची काय घ्यायची भेटत नव्हतं ना. अहो आऊत फणसाल्या तार भेटत नव्हता. मग त्याला वरदादा न्यावा, ती पट्टी हाणून घ्यावा, तेव्हा ती आऊत खोड फणसालेलं मिळून यायचं. अहो घराने खेळे ठोकायला ज्याची जोडणी चालू आहे त्याचा वाकलेला खेळ आणावा लागायचा. ते बी सावडायला म्हातारी असायचे. इतका तुटवडा होता, एवढा तुटवडा होता, इतका तुटवडा. काळ गोड आला, फक्त माणसानं गोड वागणं आता गरजेचं आहे. काळ लय गोड आला, लय गोड आला. आठवतो तुम्हाला एक काळ जुन्या लोकायला 10-15 माणसं झोपलेली असायची आणि एकच चिमणी लावलेली असायची. एकच दिव्याची चिमणी, एकच दिव्या. काय परिस्थिती असेल. सकाळी नागपुड्या काळ्या होत होत्या. त्या घासलेटाच्या दिव्याच्या धुरानं रात्रभर नागपुड्या काळ्या होत होत्या. कसं जीवन जगत असतील कल्पना करा. मी याच्याकरता सांगतोय, या 35च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्यानं मागच्याची कदर करी जा. ते लय परिस्थितीत हाला हवा किती दिवस काढे आणि त्यानं जमिनी आपल्याला कमवून ठेवल्यात म्हणून कधी कधी म्हातारपणी त्याचा आदर करी जा. त्यानं जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून डिंग टॉंग केलं असतं ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटर उपसायला जावं लागलं असतं. आपल्यावर कृपा आहे जुन्या लोकांची. फार बिकट काळ, फार बिकट काळ. हिर फोडायला आवाज झाला, गेलोत आम्ही. गेल्याबरोबर ते ट्रॅक्टर बाजूला गेल्याबरोबर लगेच बारकू पोकल्यान मधात क्रेन सोडायलीत मधात. ते मधली मध्ये फिरत आपलं गर 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 गर. त्या गायवाड्यात गाई म्हशी फिरल्या आणि आपलं मधली मध्येच फिरत चट भरून घेतं आणि दुसऱ्या क्रेनमध्ये भरतं. ते संदेश वरी आणतं आणि ते संपलं की ते क्रेनच त्याला वरी घेतं, बाजूला टाकतं, पुन्हा ते प्लास्टिक पुन्हा सुरू. मोठा टोळ त्यानं त्याच्या क्रेनमध्ये टाकलं. बापा 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 टोळ वरी टाकल्याबरोबर टोळ आदळला आणि खालच्या दगडावर पडल्याबरोबर 2 तुकडे आणि त्याच्यातून बेंडकी तर 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 करत बाहेर निघली. पाषाणाची पोटी तयामुखी चारा कोण. 90 फुटाहून दगड निघला, 90 फुटाहून परिपक्व दगड. कोण चारा घातला असेल त्याला. हे पंढरपुरातल्या मालकानं 90 फुटावरच्या जीवाची दखल घेतोय. त्याचा कर्तव्यांक किती मोठा असेल. म्हणून त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर पाहता श्रीमुख सुखावली सुख डोळियाची भूक. भूक संपते महाराज. इतकी त्याच्या रूपात ताकद आहे, इतकी त्याच्या रूपात ताकद. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर त्याचं रूप पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज कुत्र्याला श्रुती बोलत असेल कोणतं सुख घ्या. संध्याकाळी कीर्तन असावं. कोणी पायी पायी चालणारे लोक जवळच्या खेड्याचे येत असतील. कोणी कीर्तन करा असू द्या, त्यानं नुसती गाडी थांबून चालता चालता म्हणा, कुठले आहेत दादा? आमक्या गावचे. दमानं जा बरं. ते घरी गेल्यावर म्हातारीला सांगतं, मला महाराज बोलले ग, मला महाराज बोलले. किती आनंद वाटतो त्याला. दादा राजकीय क्षेत्रात एखादा मोठा पुढारी जर आवडीनं बोलत असेल तर आनंद वाटतो का नाही? मला श्रुती जर कुत्र्याला बोलत असेल तर ते कुत्र किती श्रेष्ठ असेल, त्याला किती मोठेपण वाटत असेल, किती मोठेपण वाटत असेल. पण हे मोठेपण वाटण्यासाठी त्याच्या चेहऱ्यातली ती तेजस्वी ताकद आहे, त्याच्या चेहऱ्यातली ताकद आहे. ती सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होते ही त्याच्याकडे. विठोबा एक नंबरचा सुंदर होता. त्याचं नाव होतं विद्याधर, सुदर्शन नावाचा विद्याधर. त्याने एका महाराजाची चेष्टा केली, महाराजाला ढकलून दिलं. विटेवरच्या मालकाचा शाप प्राप्त झाला. तो सापाच्या योनीत गेला, खूप जाग्यावर वाकत होता. एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं गोविंदाचं रूप वृंदावनाच्या ठिकाणी एकदा पाहिलं. त्या रूपातून मुक्त झाला सर्पाच्या आणि पूर्वपदाला गेला. सुखाचे ते सुख. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेला जन्माला आले. वेळ संपला दादा. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला तिथे मायेचा जन्म झालाय, मला घेऊन या. आणि सर्वांना कथाभाग ज्ञात आहे. उचलीला कमळापती पायाची जन्म गळती. मग सुपात देवाला घेतलं आणि ते सूप डोक्यावर घेऊन वसुदेव ढाळे ढाळे निघालेत. अमृताचा पाऊस पडत होता. वरती छायाधरी शेष यमुना तुडुंब भरली. पूर चढला चाट त्याशी लावी लांगुष्ट दुभंगरी यमुना माई. महाराज पुराणात 4 श्लोक आले. ह्या श्लोकाचं वर्णन करत असताना या भारतातल्या स्त्रीच्या भांगाचं वर्णन केलंय. भांग तिच्या पदराचं वर्णन केलं, तिच्या पदराचं वर्णन केलं.
म्हणून आपल्या देशातल्या स्त्रीनं पाठ झाकून घेतली पाहिजे, पाठ नाही उघडी ठेवली पाहिजे. महाराज आपल्या संस्कृतीतला शेतकऱ्याला सुद्धा ज्ञान आहे खांद्यावर आसूड कसा ठेवा, तर बाईचा पदर किती गोड असावा. त्या आसडापेक्षा पदर कोणीकडे लोंबतो. आणि काय तू महादेवाला 1.5 घंटा जरी पाणी घातलं सण, पांडुरंगाला 2.5 घंटे जरी मंजुळा वाहिल्या तरी उपयोग काय त्याला, काय वागण्याला केलं. महाराज पैसे झाकलेले असावा, देवानं कोटीनं पैसे द्यावा पण आतल्या खिशात ठेवलेला असावा. जे डायरीच्या पुढून जे पैसे होते ते भिकारी नसते, ते भिकार चोट असते. ज्याला डायरीच्या पुढून नोटा ठोचा नाद असतं का, भिकार चोट अवलादी असतात. भिकार चोट आपल्या संस्कृतीमध्ये पैसा उघडा नाही. आणि या संस्कृती, या देशाची स्त्री सगळे अंग झाकलेली, कपडे घातलेली असावा आणि पैसा झाकलेला असावा. या 2 गोष्टी शास्त्रात फार नाविन्यपूर्ण सांगितल्या. चला ती याचा आचळू सरसावला. पदराची ताकद शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी स्वतः नाही. एखाद्यानं सहज ठुले असतील त्या अनावधानं मोबाईल मागं पुढे करताना होतात, तेव्हा हे माणसे आगे बोलले. पुन्हा हे म्हणायचे तुम्हीच म्हणले. आता मी काय पाहिलं बी नाही मग माझ्या काय पाठील डोळे आहेत का कोणाकडे. मग रेडीमेड कपड्याचं दुकान, एखाद्याला शर्ट आलो त्यानं काय म्हणून मला शिवलं म्हणून. मी कुठं रिकाम आहे कोणाला शर्ट शिवायला. विडाला आमच्या मित्रांनी बायकोन खुरपायला गेली 500च्या 3 नोटा म्हणजे 1,500 झाले की दादा. ते 500च्या 3 नोटा. अभ्यास कमी असल्यामुळे तेवढं कळत नाही ते, लक्षात येत नाही. 500च्या 3 नोटांनी पुढून ठेवल्या. बाजाराला चाललो शिवला, चिकलटान पाठीवर गाडी भेटली, दुसऱ्याच्या हात केला, येऊ दिन म्हणला, त्यानं गाडी उभी केली. पण पुढे आल्या मोरेगाव पाशी ब्रेकर लागले, त्याला कळलंच नाही तर ब्रेकर येत. जणा दन गाडी आदळली, तिथंच पडल्यानं. शिवलूच्या बाजारात गेलं, रिकामं झालं. वापस झालं, तिकिटाला पैसे नाही. बायको म्हणली बाजार, नोटा वाटानच पडल्या. कुठ ठुल त्या वरच्या खिशात. ती म्हणली बायला, मला नाही, त्याला म्हणली. मला कशी म्हणीन ती त्याला म्हणली बायला, मी लोकांचं रान खुरपील तर आतल्या खिशात ठोचे असते ना, तो इथं ठुलते पुढे, त्याच्यामुळे ते उसळ्यानं पडले. ते म्हणजे याच्याकरता पुढे ठवायचे नाही, त्याच्या ठेवून द्यायचे. चोराला हाणायला बी लई सोपे ना. हो, मी वारीला जाताना इथल्या खिशाच्या बनीत घेत असतो. हे चोरी कोण चाप, कोण चाप, मेलो कोणी कोण चाप, इथं नाही चापीत. तू कसा चापशीन इथं, तू तरी अशा चोऱ्या करतो, मी रातच्या करतो. विढाला कॅमेऱ्यात वगळा रे, पुन्हा लोक म्हणले रातच्या लोकांच्या घरं पुढे. काय माणसं काय काय कुठं लावतील काय मिळत नाही त्याला. चला भांगाचं वर्णन केलं. दुभंगली यमुना माई, पहिले तिला वाडा होता. कामाचा फार गरज आहे. सुजला काम करणाऱ्या माणसाला लक्ष्मी माळ घालते. बरं गुरुजी सांगायचे, व्यसनी माणसापेक्षा आळशी माणूस हा गावाला घातक असतो, देशाला घातक असतो, कुटुंबाला तर घातक असतोच. आळशी माणूस सर्वाला घातक असतो. आळशी काम करायचं, उद्योगंवर धनते लक्ष्मी. शेती वाट्याला आला असेल, नोकरी वाट्याला आला असेल, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, काय क्षेत्र कोणतं असेल, त्या क्षेत्रामध्ये आपली नाविन्य कमवायचं, अर्थसुद्धा जमा करायचा. काम करत राहा माणसानं, करत राहा. शेतीवर अतूट प्रेम करा. आपण शेती प्रांतात, जिथं शेतीवर जास्त आपण हे आहेत अशा भागातली माणसं आहोत. शेतीवर अतूट प्रेम करा. काळ संपला, आता काळ शेतीचा सुरू झाला. साध्या तुमच्या घनसावंगीमध्ये मध्यवर्ती शहरात राहणाऱ्या माणसांना सुद्धा घट मांडायला नवरात्रीतल्या घटाला माती विकत घ्यावं लागेल. लिहून घ्या गिरगावकरांचं वाक्य. संभाजीनगर, पुणे, जालना, नांदेड ह्या शहरात तर घ्यावंच लागेल. आतमध्ये राहणाऱ्या माणसाला माती भेटणार नाही. जी भेटती तिच्या ढवळ्या कोंबड्याची पखा असते. आणि त्या मातीवर दादा घट कसा मांडायचा. आणि तिथून जर बाहेर गावून आणायची असेल तर मग 100 रुपयाचं पेट्रोल जाण्यापेक्षा दारापुढे आलेली चिकट घेतलेली बरी. आणि ती माती विकणार चांद पाशा, अख्तर भाई, चाऊस मिया, महमूद खा, हे लोक ऐकणार. तुम्ही अजून बी बघा, कुंकू आतारी लाईत नाही. आताऱ्याच्या घरी कुंकू लाईत नाही. कुंकू कोणाच्या बाया लावत्यात? आपल्या. इकित कोण? ते नाळे गंडे दोरे सगळे पोळ्याचे याचे त्याचे बट कोणी कितय तेच. आता वाती सुद्धा तेच शिकायलेत, फुलवाती सुद्धा तेच शिकायलेत. एकादशीला केळं तेच शिकितेत, एकादशी आपले धरतेत. एखाद्या केळात सतार भाई सापडा का, एखाद्या सफरचंदमध्ये अख्तर भाई सापडा का. धंदे करतेत माणसं बिचारी. रिकामं बसतच नाही हो त्यांच्यात, कोणी बसतच नाही. 60 एकर जमीन म्हणले आपल्या बापानं. 60 एकर जमीन कमीली, कोणीकडे पतात नाही. मुख्यमंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या. मरुस तर गुंठा राहणार नाही तुला. काम करी जाईन, जाय ना मर ना तिथं.
पैशावाल्याच्या बाईनं पण एक दिवस रानात गेलं पाहिजे, बांधाव चप्पल काढून ठेवायची आणि काळ्या मातीवर घंटाक्षे चल जाय मंजुळा, ब्लड सर्क्युलेशन होईल तू. रानात जाईन, धुणं धुईनं, भांडे घासीनं, स्वयंपाक करीनं आणि पहाट रोड जाम केला. हा या म्हणलं अंगावून ट्रॅक्टर जाईन, खाली होईन तिकडं. इथं डांबरावर काय तू का हे भरला काय म्हणलं रोड टॅक्स, खाली मरणा चिटकशीन डांबराला, खाली जाय खाली जाय रोडच्या खाली. इकून हवा काढ तिकून हवा काढ, इकडं बरगड्या का वात आलेल्या माणसं आणि बरगड्यात तानू तानूच बेजार काम करणार. सासूचं लुगडं धुवाला धनुर्वाद झाला तुला. हा सासऱ्याचं धोतर धुईन मग बसताना आग गगन उठताना आग गग, हे सारे नाटकत घेईन जाम केलं. सकाळी लांब काल्याला जायचं असलं की दिसत ती माणसं. रानात गेलं ब्लड सर्क्युलेशन. आमच्या पोराची माय म्हणली टोचायची चप्पल आणा. मला काय टोचायची चप्पल काय कळा. आता दुकानदारा गेलो ते म्हणला महाराज टोचायची चप्पलच नाही ना. पण ते ओळखीचं होतं म्हणून जमलं नाही. मला येड्यात काढ असतं लोक म्हणले असते, ते म्हणलं असतं तू कीर्तन कशाला ऐकते तो लोक टोचायच्या चपलान कोणत्या चपलान. मी घरी गेले म्हणलं अरे ते मित्र दुकानदार असल्यामुळे जमलं. तुम्हाला माहीत नाही ते अशा त्याला बुंडला असते, त्यानं ब्लड सर्क्युलेशन होते. 2 वर्ग माझ्यापेक्षा लक्ष केले, 2 वर्ग जास्त शिकले काय ताण नाही. त्याच्यामुळे ती म्हणली काय तितकंच म्हणली ती, मला काय दुसरा त्रास नाही काय नाही काय द्यायला नाही उगा आगाव कसं. आणि मला त्रास देणारे असतील मी रामदेव बाबाच्या आश्रमावर गेलो असते, चल घे म्हणलं असतं तू वाट. हो ना, आंधळ घोडीशी पायंदळ भाला आणि अवकुशळ बायकोशी रांडका भाला. हो ना, जी घोडी पाडून देते तिच्यावर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं, आणि अवकुशळ बायकोशी संसार केल्यापेक्षा तिकडे आश्रमावर गेलेलं बरं ना. कर्कशी संगतीन दुःख उदंड भजित. तुम्हाला जरा चोंभाळून ऐकायचं नाद आहे, मला नाही. मला इंजेक्शन न चोळता द्यायचा नाद आहे, पण आपल्याच्यानं दुखणं राहतं. आणि काहीला चोंभाळून दुखणं देतं, इंजेक्शन दुखत नाही. कसं दुखन ते अंगात टोचलत नाही, कष्टातच आणलं धोत्राच्यानं कसं राहीन ते. अशी इंजेक्शन मस्त असली पाहिजे म्हणजे दुखणं राहतं. जरासं दुखत ते घरी जाऊन बर्फात शेक नाही तर गरम पाण्याने शेक, पण राहतून दुखणं वाकत जातून सरळ चलत. टोचायची चप्पल ती अशी काय नाही म्हणले महाराज 130 रुपयाला. पैशाचं काय ताण नाही, एखादी म्हातारी पाया पडी तितक्यात होईल, त्याचा काय विषय नाही. पाया पडा असं म्हणत नाही मी येरी सांगायलो. मग बरं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोणता कांदी चोर. चांगलं चालेल पण देवण चांगलं. अहो गावरान तू पण चपात्या खाल्ल्या काऊन म्हणायची कुटकी खाल्ली बो मेलीन मसड मसड मरण काय असं म्हणल्यावर खोटं काऊन बोलायचं. चांगलं चाललंय ना आपलं, कशाला आगावपणा करायचं. घ्यायला काय विषय नाही, पण यानं काय होईल काळ सोकत असतो बघा, काळ सोकत असतो. मोठ्या माणसानं चूक केली की बाकीची चुका करीत असते. गावातल्या पंक्तीत तुम्ही उभे राहिले बाकीच्याला पण वाढा वाटते, आणि पंगत चालू असताना तुम्ही जर पंख्याखाली बसलेत मग बाकीचे कसे वाढतील. मोठ्याने करावं. ज्ञानोबाराय तुकोबारांनी अनुकरण केलं म्हणजे आपल्याला करावंच लागते. ते केवढे लोक आहेत, केवढी किती अधिकारी लोक मोठ्यानं अनुकरण केलं. जे वडील करीत. मी म्हणलं आपण जर आता ही 130 रुपयाची चप्पल न्यावा तर उद्या आपल्या शेजारणीला तेच वळण लागेल, पलीकडच्या शेजारणीला वळण लागेल. मग आमची इथं कामाला येणाऱ्या बाईला तिला पण वाटण टोचायचीच असावं. मग हे लागत ना वळण, येणं त्याला. अहो इन करी जावं पण धोत्राव नाही करावं. इन करू द्या पॅन्टीवाल्यानं या बुशर्टवाल्यानं, पण धोत्राव इन केल्यावर कुत्रे भुकतेन का नाही, मर्यादा आहे का नाही त्याच्या, आहे का नाही. कुत्रे भुकतेन, येडपटपणा आहे ना. हाय दुआ नवऱ्याजो पैसे आहेत मग काय टोचायची चप्पल काय येड्यावानीच काम झालं. त्या श्रीमंत घरी स्वयंपाक करताना घालायची चप्पल. म्हणलं बाई स्वयंपाक करताना घालायची चप्पल. हो म्हणले हे किचनमध्ये वापरायची. म्हणलं बाई महाराज घरी आल्यावर हाणायची एक एखादी अशी असली सांग मी निघतो पटकन, नाही माया बाडवायचीच मला भीती नाही म्हणजे अशी काही नाही. ते दुसऱ्या दिवशी कीर्तन नव्हतं, सकाळचं कीर्तन नव्हतं. म्हणलं आपल्याला शेतात जेवायला जायचं. बरं हो पायी म्हणलं नाही गाडी आपल्याकडे सगळं. बरं गेलो शेतात. आम्ही जांभळी खाली भाकरी गिकरी सोडल्या. शेतात जरा शिल्लकच जेवण जातं ना, निष्पाप झाडं भेटतेत ना, झाडं पापी नाहीत ना. लावलं त्याला सावली, तोडायला आलं त्याला सावली. झाडं संतांच्या यादीत येत ना. वातावरण निसर्ग पद्धतशीर कचून जेवलो. मी जरा अंग राखून जेवलो. मला इंजेक्शन द्यायचं होतं. हो डॉक्टर पेलेला असलं पेशंट कसा माने आहे का नाही. त्यानं पेत जावं, पण घरी गेल्यावर पेत जावं, संध्याकाळी पेत जावं असं नाही म्हणत त्यानं पेत जावं. पण लोक देखतं कसं तंबाखू सोडायला एक जणाकडे गेलो त्याच्या इथं तंबाखू तुलेली आणि म्हणलो तू ह्याकडे तंबाखू सोडायला आलो तू कसं काय खातं. ते म्हणलं मला धकत आगावत पण आहे वैदाला गंडमाळा तू काय आमच्या काय नीट करतो मग. असं भंगार ऐकलं माणसं कशी फुलं ते पाहणं.
चिंतन सांगितलं जसे पिराला कापायची अशी बसते तुझी विनोदाची कथा बोलू वाटे. चला मग ते जांभळी खाली शर्ट गिर टाळ केलं धोत्राच्या आच्या गोच्या खावल्या. मला म्हणलं काय ऊन, तुझ्या लक्षात नाही होता ते कडबा संपत आलाय, खाल्ल्या बोरला पाणी लागले, हे 2 पाटे आपल्याला मका पेरायची, गाय पुढच्या हप्त्यात जाणार आहे, एका गाईला वासरू आहे, ताण्या वासराला गेलं गाईला हिरवी मका असल्यावर जरासं बरं राहते. आणि बाया गडी, आम्ही म्हणलं गडी तिकडं कामाला गेलीत ना आता. मग हे गड्यानं पळाट्या उपटिलेल्या आहेत, आपण 2 पाटे जमा करू. मी जमा करतो, मी काय तिला म्हणलं नाही कर म्हणून जमा. मी आपलं गेलो धोत्र गित्र पोचले आणि त्या पळाट्या जमा करू तर लाज यावं. तर ते 2 तास जमा केल्यावर इतके खडे टोचले. 6 वर्ष झालं पुन्हा मला म्हणलीत नाही टोचायची चप्पल आणा. ते म्हणले ब्लड सर्क्युलेशन आपलं कायमचं होऊन गेलं, पुन्हा काय विषय नाही. मग मोठाल्याची बाई असली तरी शेतात जात जाय मायद्वारका, देव तो बरं करीन मंजुळा, अंतिके साहित्य कुंती वचे दोरके.